नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर अपघाताची मालिका सतत सुरूच आहे। दिनांक 9 मार्च रोजी याच मार्गावर 2 अपघातांच्या घटना घडल्यात। पहाटे बोरघाटात एका ट्रकचा ब्रेक फेल झाल्यानं त्यानं समोरील ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली। यात ट्रकची केबिन दबून सहचालकाचा त्यात अडकून जागीच मृत्यू झाला, तर दुसरा एक अपघात फॉर्च्युनर आणि आयशर टेम्पो यांच्यामध्ये झालाय। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरून साखरेच्या गोणी घेऊन जाणारा ट्रक क्रमांक MH06 BW 4925 चा चालक राकेश कुमार हा पुण्यावरून मुंबईकडे जात असताना बोरघाटात ढेकू गावाजवळ तीव्र उतारावर ब्रेक फेल झाल्यानं त्यानं समोरील ट्रक क्रमांक MH56 A2497 ला पाठीमागून जोरदार धडक दिली। ही धडक एवढी जोरदार होती की त्या ट्रकची केबिन पूर्णपणे दबून सहचालक सुरेश यादव याचा जागीच मृत्यू झाला। या अपघाताची माहिती मिळताच बोरघाट पोलीस, देवदूत यंत्रणा, अपघातग्रस्त टीमचे सदस्य, IRB टीम हे तात्काळ घटनास्थळी दाखल होत क्रेनच्या साहाय्यानं केबिनमध्ये अडकलेलं शव त्यांनी बाहेर काढलं। त्यानंतर एक्सप्रेसवेवर वाहतूक सुरळीत करण्यात आली। मात्र ट्रकमधील चालक अपघाताची माहिती न देताच पळून गेला। तर दुसऱ्या एका भीषण दुर्घटनेत मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर फॉर्च्युनर कारने आयशर टेम्पोला पाठीमागून जोरदार धडक दिली। या अपघातात कार चालकाच्या बाजूला बसलेला प्रवासी जखमी झालाय। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरून कार मुंबईच्या दिशेने जात असताना भातान बोगद्याजवळ MH10 D5444 या फॉर्च्युनर कार चालकाचं नियंत्रण सुटल्यानं त्यानं समोरील आयशर टेम्पो क्रमांक MH11 CH0789 ला जोरदार धडक दिली। यात फॉर्च्युनरमध्ये बसलेला इरफान अब्दुल जब्बार शेख याच्या डोक्याला मार लागलाय, तर कार चालक सुखरूप असल्याचं समजतंय। मात्र कारचं या अपघातात मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। वादळवारा लाईव्हसाठी दत्तात्रय शेडगे, खालापूर। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।